नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र योजना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत PM किसान व नमो शेतकरी या योजनेचे पैसे काय येत नाही व काय प्रॉब्लेम आहे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला चालू करूया। नवीन PM किसान योजना नोंदणी व अर्ज आजपर्यंत आपण केला पण एकही हप्ता मिळाला नाही अशा लाभार्थ्यांसाठी PM किसान व नमो शेतकरी जुना हप्ता मिळाला पण 1-2 वर्ष झाले हप्ते मिळून नाही राहिले। यासाठी तिसरा चालू हप्ता केव्हा येणार याची सुद्धा बातमी या आपण व्हिडिओमधून बघणार आहोत। तर चला चालू करूया। नवीन PM किसान योजना नोंदणी व आजपर्यंत ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार व काय करावे लागेल ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर जे नवीन असेल त्यांच्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आधार कार्ड घेऊन आपल्या मोबाईलमधून PM किसान ही साईटसुद्धा ओपन करायची व ओपन झाल्यावर तिथे चांगला डॅशबोर्ड येणार। डॅशबोर्ड बघू शकता तुम्ही, भरपूर सारे हे आहे। तर त्याच्यात आपल्याला खालीलप्रमाणे स्टेटस रजिस्ट्रेशन फार्मर रजिस्ट्रेशन थॉट CSC या बटनावर क्लिक करायचं आहे। आपण आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि सुरळीत कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यावर तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती तुम्हाला दिसेल। तर तुम्ही बघू शकता इथे माहिती दाखवत थोडंसं लोडिंग चालू आहे पण दाखवणार। आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या आणि तुमचं कॅप्चा कोडसुद्धा व्यवस्थित टाकून घ्या म्हणजे तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल। आधार क्रमांक टाकल्यावर सुरळीत कॅप्चा कोड टाकून घ्या आणि सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता तुमचा संपूर्ण डाटा इथे आलेला आहे। फार्मर ॲप्लिकेशन स्टेटस बघू शकता तुम्ही, आधार नंबर, सब डिस्ट्रिक्ट आणि स्टेट आणि रजिस्ट्रेशन केव्हा केला आहे त्याची तारीख आणि त्याच्यासमोरच बघू शकता तुम्ही रिझन टू रिजेक्ट झाला आहे। तर हे रिजेक्ट काय झालं आहे तर इथे 200 KB मध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। तर हे डॉक्युमेंट काय लागेल आपल्याला, तर इथे दोघांचंही तुमचं पत्नीचं आणि तुमचं आधार कार्ड 7/12/8 आणि जेव्हा तुमचं फेरफार झालं ते फेरफारपंजी घेऊन CSC सेंटरला जायचं आणि तिथे डॉक्युमेंट सबमिट करून घ्यायचे। सबमिट झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा एक वेळा चेक करून पाहायचं आपलं या सक्सेस झालं की रिजेक्ट झालं यासाठी। नाही तर तुम्ही नुसते डॉक्युमेंट सबमिट करता व लक्ष देत नाही, त्यामुळे या लाभापासून वंचित राहता। तर डॉक्युमेंट हे 200 KB मध्येच अपलोड करायचे आहे। 200 KB मध्ये PDF स्वरूपात अपलोड करून आपण आपला PM किसान ही चालू करू शकतो। व इथे ज्याचं फेरफार 2019च्या नंतरचं असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी शासनाची तरतूद आहे। तर चला दुसरा आपण बघूया, PM किसान व नमो शेतकरी जुना हप्ता मिळाला पण नवीन हप्ता का मिळत नाही। तर मित्रांनो, जुना हप्ता हा आपल्याला मिळत होता आजपर्यंत व आज कोणाचे 1 वर्ष झाले आहे, कोणाचे 2 वर्ष झाले आहे, आजही हप्ता आलेला नाही आहे। तर अशा वेळेस आपल्याला कृषी तालुका ऑफिसला डॉक्युमेंट नेऊन द्यावे लागते, कारण तुमचं अकाउंट इनॲक्टिव्ह होऊन राहते। तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून अकाउंटसुद्धा चेक करू शकता। तर त्याला कागदपत्रे लागतात, आधार कार्ड स्वतःचे। तर आपण PM किसान या पोर्टलवर या, तुम्ही स्टेटस
कसे काढायचे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर नाववर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबरद्वारे तुम्ही घेऊ शकता किंवा आधार नंबर टाकूनसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर पाहू शकता व आधार नंबर टाकून घ्या आणि कापचा कोड टाकून घ्या OTP, मग तुमचा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा येऊन जाईल. परिशिष्ट ब हा सुद्धा एक महत्त्वाचा फॉर्म आहे. हा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये पाहून घ्या, तिथं तुम्हाला हा फॉर्म मिळून जाईल. याच्यावर परिशिष्ट बवर कृषी सहाय्यकाची सही लागते. जो तुमच्या गावात 4-5 गाव मिळून असलेला एक कृषी सहाय्यक असते, त्यांची त्याच्यावर सही लागते आणि फेरफार पंचीसुद्धा लागते याच्यासाठी की जेव्हा तुमचं फेरफार झालं तेव्हाची. मग हे सर्व एक अर्जसुद्धा लिहून घ्यायचा साधा की मी या PM किसानपासून वंचित आहे व मला लाभ नाही मिळत, याचा अर्ज घेऊन 2 प्रतीमध्ये कृषी तालुका ऑफिसला सबमिट करा व त्यांना सांगा की माझं अकाउंट चेक करा. तेव्हा त्यांनी चेक करून ॲक्टिव्ह आहे की अनॲक्टिव्ह आहे बघून तुम्हाला त्या योजनेचा लाभ देण्यात येते मित्रांनो. तर तिसरं आहे आपलं हप्ता केव्हा येणार आहे. तर हप्ता मित्रांनो अजून काही ठरलेलं नाही. हप्ता आता जेव्हा नमूचा हप्ता आहे हा विधान परिषदेत विधानसभेत तेव्हा तुम्हाला कळवू व असेच नवीन योजनाबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र योजना या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.